UGC नेट जून 2025 साठीचे आवेदनपत्र ही भरण्याची सुविधा वेबसाईटवर सुरू करण्यात आलेली आहे. तर सहाय्यक प्राध्यापक PhD आणि JRF स्कॉलरशिपसाठी सदरील ही परीक्षा होत आहे. तर सदरील परीक्षेसाठी आवेदनपत्र कसे भरावे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत. तर आपण सुरुवातीला प्रथम गुगल ब्राउझर आपण ओपन करूया. गुगल क्रोममध्ये आपण गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला UGC नेट असं आपण टाकून घेऊया. UGC नेट टाकल्यानंतर आपल्याला या समोर एक UGC नेट NTA.ac.in जी वेबसाईट दिसते त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विविध प्रकारचे टॅब दिसतात. तर या ठिकाणी आपण बघू शकता UGC नेट जून 2025 क्लिक हिअर टू रजिस्टर लॉग इन, म्हणजे ज्यांचं रजिस्टर झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे. आणि UGC नेट डिसेंबर 2024 हिअर टू डाउनलोड सर्टिफिकेट, म्हणजे ज्यांचं जे ऑलरेडी पास झालेले आहे त्यांचं सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठीची सदरील लिंक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की नवीन रजिस्ट्रेशन आपल्याला या ठिकाणी करायचं असल्यामुळे मग या ठिकाणी क्लिक हिअर टू रजिस्टर आपण त्यावरती क्लिक करूया. 25चा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे आहे, म्हणजे ज्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे तर त्यांच्यासाठी जी विंडो आहे, म्हणजे त्यांना ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे, पासवर्ड मिळालेला आहे, सिक्युरिटी पिन मिळालेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की नवीन रजिस्ट्रेशन प्रोसेस करायची, म्हणजे आपल्याला जर हे सदरील परीक्षेसाठी जर अप्लाय आपल्याला करायचं असेल तर स्टेप 1 काय आहे की अप्लाय फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन, त्यानंतर फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, आणि 3 नंबर आहे की पे एक्झामिनेशन फी. त्यानंतर आपल्याला आता नवीन असल्यामुळे आपण काय करूया की न्यू कॅन्डिडेट रजिस्टर हिअरला क्लिक करूया. न्यू कॅन्डिडेट हिअरला क्लिक केल्यानंतर आपण बघा डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे की सगळे जे काही टर्म अँड कंडिशन आहेत, ज्या काही सूचना आहेत त्या आपल्याला इथं वाचण्यासाठी दिलेल्या आहे. त्यामध्ये फीजच्या बाबतीमध्ये आत्ता आपण बोललो होतो बघा की जनरलसाठी 1150 रुपये आहे, जे अनरिझर्व आहे. जनरलमध्ये जे काही EWS असतात किंवा OBC नॉन क्लेमर त्यांच्यासाठी 600 आहे. त्यानंतर SC ST आणि PWDचे जे कॅन्डिडेट आहे, पर्सन विथ डिसेबिलिटी, त्यांच्यासाठी 325 रुपये आहे. आणि थर्ड जेंडरसाठी सुद्धा 325 रुपये आहे. तर इथं पूर्ण ॲप्लिकेशन आपण कोणत्या पद्धतीने करायचं त्या संदर्भातली या ठिकाणी आपल्याला काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय आहे की काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या खूप आवश्यक आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला एक मोबाईल नंबर आणि एक ईमेल रजिस्ट्रेशन नंबर हा आपल्याकडे पाहिजे. ईमेल ID आणि मोबाईल नंबर जो आपल्याकडे अद्ययावत असला पाहिजे, चालू स्थितीमध्ये असला पाहिजे. त्यानंतर आपला जो एक फोटो आहे, फोटोग्राफ, पासपोर्ट साईज फोटोग्राफ, तोही आपल्याला स्कॅन केलेला पाहिजे. आणि एक सिग्नेचर सुद्धा पाहिजे. तर त्याची बरेचदा काय होतं की इमेज जे आहे ते अपलोड होत नाही. अशा वेळी त्याची जी साईज असते ती 10 KB पासून 200 KB पर्यंत ठेवायची, आणि सिग्नेचर सुद्धा 4 KB पासून 30 KB पर्यंत ठेवायची, आणि क्लिअरिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आपण ज्या विषयाची परीक्षा देणार आहे, म्हणजे ज्या विषयामध्ये आपल्याला नेट द्यायची आहे, तर त्या विषयाचं शेवटचं सत्राचं मार्कशीट हे आपल्याकडे पाहिजे. पासिंग सर्टिफिकेट त्याच्यामध्ये पाहिजे, म्हणजे ज्यावरती आपल्या मार्काचा वगैरे उल्लेख असला पाहिजे, जे आपल्याला मार्क यामध्ये भरावे लागणार आहे. आणि फी ही आपण ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो. तर अशा प्रकारच्या या सगळ्या सूचना आहे, आपण सगळे वाचू शकता. त्यामध्ये पासवर्ड कसा वगैरे ठेवायचा तो आपण आपल्या पद्धतीने ठेवू शकतो. आपण या सगळ्या सूचना वाचल्यानंतर या ठिकाणी काय करायचं, चेकबॉक्स आहे, चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. आणि चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी नवीन पेज या ठिकाणी आलेला आहे. क्लिक हिअर टू प्रोसीड म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहे की याच्यापैकी कोणत्या तरी एखादी तरी गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे, म्हणजे पहचानपत्र का उपयोग आपकी उमेदवारी रद्द होऊ शकते, म्हणजे कोणतं तरी आपल्याकडे पहचानपत्र असलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला जे बघा, आय हॅव आधार नंबर अँड विश टू क्रिएट माय लॉग इन युझिंग आधार नंबर ऑल्सो, आय प्रोव्हाइड माय कन्सेंट युझिंग आधार डाटा ऑफ ऑथर. म्हणजे या ठिकाणी काय आहे की मेरे पास आधार नंबर है, मैं आधार नंबर का उपयोग करके अपना लॉग इन बनाना चाहता हूँ. आणि मला असं वाटतं आधार नंबरनंच आपण जास्तीत जास्त बनवतोय, कारण खाली जे दुसरं आहे ते डिजिलॉकर आहे. ज्यांच्याकडे डिजिलॉकर आहे ते डिजिलॉकरच्या माध्यमातून करू शकता. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे डिजिलॉकर नहीं आहे ते काहीतरी डिजिलॉकर के माध्यम से लॉगिन करके और अपनी पहचान प्रमाणित करना चाहता है, तर अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपण आपलं जे पहचानपत्र आहे, म्हणजे जे थोडक्यात आपण म्हणूया की ओळखपत्र आहे, त्या ओळखपत्राच्या माध्यमातून या ठिकाणी लॉग इन करू शकतो. पण आता जवळजवळ आधार कार्ड सगळीकडे असल्यामुळे आपण आधार नंबरवरूनच लॉग इन करूया. तर मी या ठिकाणी माझा आधार नंबर या ठिकाणी टाकतो. या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर एक जनरेट OTP असं आपण म्हटलं की माझ्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. बघा, आधार नंबरला जो मोबाईल नंबर आपला लिंक केलेला असेल त्या मोबाईल नंबरवर आपल्याला या ठिकाणी OTP येणार आहे. मला अजून आलेला नाही. तर बघा, आपल्याला OTP प्राप्त झालेला आहे. मी या ठिकाणी OTP टाकून घेतो. आणि व्हॅलिडेट OTPला क्लिक करायचं आहे.
तर बघा, आधारवरील नाव वगैरे माझं कॅन्डिडेट नेम वगैरे हे ऑलरेडी आधारवरचा डाटा या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता आधार डिटेल्स, त्यामध्ये आधार नंबर, अभ्यर्थिका नाम म्हणजे कॅन्डिडेट नेम वगैरे या सगळ्या गोष्टी माझ्या समोर आलेल्या आहे. आता आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे की पर्सनल डिटेल्स यामध्ये आपण इथं कॅन्डिडेट नेम टाकू शकतो, म्हणजे आपलं स्वतःचं नाव जे ऑलरेडी आलेलं आहे, जो आधारचा डाटा आहे. त्यानंतर आपल्याला वडिलाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मदर्स नेम म्हणजे आपल्या आईचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपण एकदा ही संपूर्ण माहिती जी आहे रजिस्ट्रेशनमधली, ही संपूर्ण माहिती एकदा आपण वाचून घेऊया. कारण प्रत्येक वेळेस जर आपण टाईप करून व्हिडिओ बनवायला लागलो तर आपला व्हिडिओ जवळजवळ खूप मोठा होईल. त्यामुळे एकदा आपण याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची माहिती भरायची आहे ते एकदा आपण बघून घेऊया. त्यामध्ये ईमेल ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे. ईमेल ॲड्रेस हा व्हॅलिड असला पाहिजे, चालू असला पाहिजे, ज्यावर ईमेल येतात अशा प्रकारचा ईमेल ॲड्रेस आपला असला पाहिजे. हाच ईमेल ॲड्रेस आपल्याला कन्फर्ममध्ये सुद्धा तोच टाकायचा आहे. वरती आपण डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपण ऑलरेडी आलेली आहे. त्यानंतर जे जेंडर असेल, मेल असेल, फिमेल असेल ते टाकायचं आहे. मोबाईल नंबर हा सुद्धा अद्ययावत असला पाहिजे, ज्यावरती रिचार्ज पण असला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यावरती आपला OTP येईल. त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर हा त्याच ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर एखादा अल्टरनेट मोबाईल नंबर, म्हणजे आता जवळजवळ सगळ्यांकडे 2 सिम असतात, त्यापैकी एखादा किंवा आपल्या जवळचा एखादा मोबाईल नंबर यावरती टाकायचा आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी जी आहे ती आपल्याला इंडियन निवडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आयडेंटिटी टाईप या ठिकाणी आपल्याला असं सांगितलं एनी अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी विथ फोटोग्राफ एक्सेप्ट आधार नंबर, म्हणजे आधार नंबर सोडून आपल्याकडे दुसरा कोणताही प्रकारचा एखादा आधार या ठिकाणी तेही आपण टाकू शकता. तर या ठिकाणी आपण एक पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आज प्रत्येकाकडे आहे. पॅन कार्डचं जवळजवळ आहेच, किंवा इलेक्शन कार्ड सुद्धा आहे. यापैकी एक निवडून आपण या ठिकाणी टाकू शकतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. या ठिकाणी लोकॅलिटी गाव टाकायचं आहे. त्यानंतर आपलं देश, स्टेट, डिस्ट्रिक्ट, पिनकोड टाकायचं आहे. आणि जो वरचा ॲड्रेस आहे तोच जर आपला परमनंट असेल तर या ठिकाणी आपल्याला सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस असं म्हणायचं आहे. आणि त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक पासवर्ड अशा प्रकारे चांगल्या हाय आणि स्ट्रॉंग असलेला एक पासवर्ड या ठिकाणी तयार करायचा आहे. तोच पासवर्ड आपल्याला कन्फर्ममध्ये टाकायचा आहे. या ठिकाणी एक सिक्युरिटी क्वेश्चन आपल्याला विचारला जाईल. जो क्वेश्चन यासाठी असतो की आपल्या एखाद्या वेळेस पासवर्ड जर आपल्याला रिसेट करायचं असलं त्याची गरज पडू शकते. या क्वेश्चनपैकी आपण कोणतेही एका क्वेश्चन निवडायचा आहे. समजा उदाहरणार्थ व्हॉट इज द नेम ऑफ युअर फर्स्ट स्कूल, म्हणजे तुमच्या पहिल्या शाळेचं नाव काय, तरी मी तो जर निवडला तर या ठिकाणी मी माझ्या पहिल्या शाळेचं नाव टाकलं तर तो माझा सिक्युरिटी आन्सर होईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी हा जो कॅप्चा दिसतोय ह्या कॅप्चा इथं टाकायचा आहे, सबमिट बनायचं आहे. तर मी काय करतो की संपूर्ण माहिती ही माझी भरून घेतो आणि त्यानंतर आपण सबमिट करूया. तर मित्रांनो, मी या ठिकाणी बघा माझी संपूर्ण माहिती भरून घेतलेली आहे. ही जी माहिती होती ही पर्सनल डिटेल्स ही वरती आधारवरची आली होती. त्यानंतर माझ्या वडिलाचं नाव, आईचं नाव, जन्मतारीख, त्यानंतर ईमेल ॲड्रेस आपल्याला काळजीपूर्वक टाकायचा आहे. त्यानंतर कन्फर्म ईमेल सुद्धा मी टाकलेला आहे. जेंडर टाकलेला आहे. मोबाईल नंबर हा दोन्ही वेळेस टाकायचा आहे. अल्टरनेट सुद्धा मोबाईल नंबर टाकलेला आहे. नॅशनॅलिटी आयडेंटिटी टाईप मी पॅन कार्ड निवडलेला आहे. या ठिकाणी पॅन कार्डचा नंबर मी या ठिकाणी टाकलेला आहे, तोही आपल्याला काळजीपूर्वक टाकायचा आहे. त्यानंतर आपला जो प्रेझेंट ॲड्रेस आहे तो प्रेझेंट ॲड्रेसच आपल्याला माझा परमनंट ॲड्रेस असल्यामुळे मी सेम ॲज प्रेझेंट एक स्ट्रॉंग अशा प्रकारचा एक पासवर्ड मी या ठिकाणी तयार केलेला आहे. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन मी ठेवलेला आहे. आणि हे संपूर्ण माहिती झाल्यानंतर एंटर सिक्युरिटी म्हणजे ही जी अंक दिसत आहे, अंक मी जशी तशी या ठिकाणी टाकलेला आहे. आणि आता आपण सगळी माहिती व्यवस्थित भरलेली याची खात्री झाल्यानंतर मी आता यास सबमिट करतोय. सबमिट म्हटल्यानंतर बघा हे रिव्ह्यू पेज आहे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठीचं. यावरती आपल्याला परत एकदा संपूर्ण माहिती ही चेक करण्यासाठी दिलेली आहे. आपण परत एकदा ही संपूर्ण माहिती या ठिकाणी काळजीपूर्वक बघून घ्यायची आहे. पत्ता असतील, सिक्युरिटी क्वेश्चन्स असेल, आणि या ठिकाणी आपल्याला काही चेकबॉक्स दिलेले आहे. ते चेकबॉक्स आपल्याला क्लिक करून घ्यायचे. त्यामध्ये पार्टिक्युलर चेकलिस्ट टू बी व्हेरीफाईड म्हणजे मी कॅन्डिडेट नेम ही व्हेरीफाईड करून घ्यायचं आहे, फादर नेम व्हेरीफाईड करून घ्यायचं आहे, मदर नेम व्हेरीफाईड करून घ्यायचं आहे, जेंडर व्हेरीफाईड करायचं आहे, डेट ऑफ बर्थ व्हेरीफाईड करायची, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि ॲड्रेस या संपूर्ण गोष्टी ह्या आपल्या आपण तपासून घेतलेल्या आहे. याची खात्री झाल्यानंतर आपल्याला आय ॲग्री या बटनावर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. माझी संपूर्ण माहिती ही बरोबर असल्याची मी खात्री केलेली असल्यामुळे मी आता या ठिकाणी सबमिट अँड सेंड OTP या बटनावर क्लिक करतो आहे. परत एकदा आपल्याला विचारलं आहे की डू यू विश टू सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म अँड गेट OTP, तर मी येस म्हणतोय. आपल्याला या ठिकाणी आता ईमेल ID वर आपल्याला एक OTP आलेला आहे. आपल्याला आता ईमेल ID जो असेल, जो आपण फॉर्म भरताना टाकलेला आहे, तो आपण एकदा ओपन करून घ्यायचा आपल्या मोबाईलमध्ये. तिथं तो OTP हा आपल्याला प्राप्त झालेला असेल. आपण थोडीसं वाट बघितल्यानंतर मला माझ्या ईमेल ID ला एक OTP आलेला आहे. तो OTP मी आता या ठिकाणी टाकतोय.
आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी जो हा कॅप्चा आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जर हा नीट समजला नाही तर आपण याला रिफ्रेश सुद्धा या ठिकाणी करू शकतो. आपण टाकून बघूया आणि व्हेरीफाय म्हणूया. तर बघा मित्रांनो, युअर ॲप्लिकेशन नंबर हॅज बीन सेंड टू युअर ईमेल. प्लीज लॉग इन टू द ॲप्लिकेशन पोर्टल युझिंग द ॲप्लिकेशन नंबर अँड पासवर्ड टू कम्प्लीट युअर ॲप्लिकेशन. ओके, तर आपला जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर आपल्या ईमेल आय डीवर या ठिकाणी आलेला आहे. अशा प्रकारचा मेसेज हा आपल्याला समोर आता या ठिकाणी आलेला आहे. तर आपण आता काय करूया की आपला ईमेल आय डी हा आपण चेक करूया. तर मित्रांनो, मला माझा जो ईमेल आय डी जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो माझ्या ईमेल आय डीवर या ठिकाणी आलेला आहे. तर अशा प्रकारची जी काही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती पहिली जे आपण स्टेप 1 कंप्लीट केली आहे, अप्लाय फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन. तर आता जो प्रत्यक्ष फॉर्म जो भरायचा आहे तो आपल्याला स्टेप 2 यामध्ये भरायचा आहे. तर आता आपण स्टेप 2 हा फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ॲप्लिकेशन नंबर टाकून या ठिकाणी आपण जो निवडला तो पासवर्ड टाकून या ठिकाणी आता लॉग इन करून घ्यायचा आहे. तर मी माझा ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि सिक्युरिटी पिन हा जो आहे तो आता टाकून घेतो. या ठिकाणी मी माझा ॲप्लिकेशन नंबर त्याचबरोबर मी जो पासवर्ड निवडला होता रजिस्ट्रेशन करताना तो टाकलेला आणि सिक्युरिटी पिन सुद्धा या ठिकाणी टाकलेला आहे. आता मी लॉग इन म्हणतोय. तर या ठिकाणी बघूया, आपलं एक प्रोफाईल पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. त्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस आपली कंप्लीट झाली आहे. आता आपल्याला 2 नंबर म्हणजेच काय की ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. आपण आता या ठिकाणी बघू शकता डॅशबोर्डच्याच खाली आपल्याला ॲप्लिकेशन नावाची एक टॅब आहे, त्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ॲप्लिकेशन या टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स, पर्सनल डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल, ॲडिशनल डिटेल्स, एक्झाम सेंटर डिटेल, अपलोड डॉक्युमेंट आणि फायनल सबमिट अशा प्रकारच्या क्रिया या ठिकाणी करायच्या आहे. तर सर्वप्रथम आपण आता कॉन्टॅक्ट डिटेल्सला क्लिक करूया. मी माझं संपूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ते परत एकदा व्यवस्थित क्लिअर करून घेतो आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्याला ॲग्री करून घ्यायचं आहे, सर्व व्यवस्थित परत एकदा चेक करून घ्यायचं आहे. माझी संपूर्ण माहिती ही क्लिअर आहे. या ठिकाणी डिस्ट्रिक्ट नेम अजूनही औरंगाबाद आहे, छत्रपती संभाजीनगर अजून झालेलं नाही आहे. ते एखाद्या वेळेस पुढील परीक्षेमध्ये होऊ शकतं. त्यानंतर आपला मोबाईल नंबर वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर करून हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा परत नोंदवायचा आहे आणि त्यानंतर आय ॲग्री म्हणायचं आहे. आय ॲग्री म्हटल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स सेव्ह झालेले आहे. आता या ठिकाणी आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला बरीचशी माहिती जी आपण पूर्वी भरलेली आहे तीच आहे. नॅशनॅलिटी इंडियन कॅटेगरी आता या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायची आहे. कॅटेगरीमध्ये जनरल EWS आणि OBC NCL. जर आपण OBC नॉन क्लिमियरमध्ये येत असेल तर आपण OBC NCL निवडायचं आहे. मी OBC NCL असल्यामुळे या ठिकाणी OBC NCL निवडतो. त्यानंतर माझी कॅटेगरी आपल्याला कन्फर्म करायची OBC NCL. या ठिकाणी कॅटेगरी निवडल्यानंतर कन्फर्म कॅटेगरी केल्यानंतर आर यू विलिंग टू अप्लाय फॉर NF-OBC म्हणजे नॅशनल फेलोशिप जी OBC विद्यार्थ्यांसाठी जी राहणार आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करणार आहे का? तर मी या ठिकाणी नो करतोय. यासाठीच्या ज्या काही टर्म अँड कंडिशन आहे त्या आपण प्रॉस्पेक्टमध्ये सविस्तर वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच इथे यस किंवा नो हे आपण आपल्या पातळीवर हे अभ्यास करूनच इथे यस किंवा नो करायचं आहे. पण मला ही फेलोशिपमध्ये नाही सहभाग नोंदवायचा नाही, त्यामुळे मी माझं नो करतोय. त्यानंतर आयडेंटिटी टाईप इथं पॅन कार्ड मी निवडलेला आहे. हा आयडेंटिफिकेशन नंबर हा जर चुकला असेल तर परत या ठिकाणी आपण चेक करू शकतो. त्यानंतर स्टेट डोमिसाईल म्हणजे आपण कोणत्या राज्याचे रहिवासी आहे ते आपल्याला या ठिकाणी नोंद करायची. मी महाराष्ट्राचा आहे. त्यानंतर आर यू PWD कॅन्डिडेट ॲज पर प्रोविजनल RPW ॲक्ट 2016. या ठिकाणी आपण PW कॅन्डिडेट आहे का, तर किती टक्के आहे या ठिकाणी निवडायचं, मी नो निवडतोय. त्यानंतर डायबेटिक आहे का म्हणजे आपल्याला तर ते यस नो करायचं आहे, तर मी नो करतोय. त्यानंतर ॲन्युअल इन्कम या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी संपूर्ण माहिती आता भरून घेतली आहे. ॲन्युअल इन्कम सुद्धा मी आता टाकलेला आहे. त्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं पर्सनल डिटेल्स सुद्धा काय झालेले सेव्ह झालेले आहे. यानंतर आपल्याला पुढे बघा की आपल्याला कोणत्या विषयासाठी आपल्याला परीक्षा द्यायची आहे, कोणत्या विषयामध्ये आपल्याला नेट व्हायचं आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट या ठिकाणी बघा, या ठिकाणी विविध प्रकारचे सब्जेक्ट आपल्याला द्यायचे आहेत. आपला जो विषय आहे त्या विषयामध्ये आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. तर माझं एज्युकेशन असल्यामुळे मी या ठिकाणी एज्युकेशन निवडतोय. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कन्फर्म सब्जेक्ट या ठिकाणी निवडायचा आहे, एज्युकेशन. काही विद्यार्थ्यांचे वेगवेगळे विषय असतात, ते वेगवेगळ्या विषयामध्ये सुद्धा नेट परीक्षा या ठिकाणी देऊ शकतात. कोणाचं हिंदी असेल, हिस्ट्री असेल, हे ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी निवडू शकता. तर माझं एज्युकेशन असल्यामुळे मी एज्युकेशन निवडतोय. त्यानंतर क्वेश्चन पेपर पर मीडियम म्हणजे आपले क्वेश्चन पेपर आपल्याला कोणत्या माध्यमामध्ये पाहिजे, तर मला हिंदीमध्ये पाहिजे. आपल्याला या ठिकाणी 2च लँग्वेज दिलेली आहे, हिंदी आणि इंग्लिश. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कन्फर्म करायला सांगितलं आहे. आपण परत एकदा कन्फर्म करायचं आहे, कारण विषय निवडताना कोणत्याही प्रकारची घाई किंवा चूक आपल्याला करायची नाही. त्यानंतर आय वॉन्ट टू अप्लाय UGC NET जून 2025 ऑन द बेसिस ऑफ म्हणजे आपण कशाच्या बेसिसवर करतोय की युअर 4 इयर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम म्हणजे ज्यांच्याकडे 4 वर्षाचा ग्रॅज्युएट प्रोग्राम आहे ते पण ही परीक्षा देऊ शकता. पण शक्यतो ज्यांच्याकडे मास्टर डिग्री आहे, माझ्याकडे मास्टर डिग्री असल्यामुळे मी मास्टर डिग्री या ठिकाणी निवडली आहे. मास्टर डिग्री निवडल्यानंतर आपण इथं बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे काही टॅब या ठिकाणी ओपन झालेले आहेत. त्यामध्ये सध्या पास स्टेटस काय की ॲपिरिंग रिझल्ट बाकी आहे, तर मी पास आहे म्हणून मी या ठिकाणी पास करतोय. नंतर पासिंग
इयर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी माझं पासिंग इयर या ठिकाणी टाकून घेतो. या ठिकाणी पासिंग इयर टाकून घेतो. या ठिकाणी ही जी माहिती आहे ती खूप काळजीपूर्वक आपल्याला भरायची आहे. आपण या ठिकाणी पास स्टेटस लिहिलं होतं आणि कोणत्या वर्षी आपण मास्टर डिग्री पास झालो तेही आपण या ठिकाणी लिहायचं होतं. मी 2017 साली पास झालेलं असल्यामुळे 2017 निवडलेलं आहे. त्यानंतर आपलं जे कोर्स होतं त्या कोर्सचं नाव काय होतं, तर मी एम एड केलेलं असल्यामुळे मास्टर ऑफ एज्युकेशन या ठिकाणी निवडलेलं आहे. त्यानंतर सब्जेक्ट नेम कोणता होता, तर एज्युकेशनच होता, तोही काळजीपूर्वक आपल्याला भरायचा आहे. त्यानंतर वेदर इन द फायनल इयर रिझल्ट अवेटेड, तुमचा रिझल्ट वगैरे आहे का, नॉट ॲप्लिकेबल ऑटोमॅटिकली आहे. त्यानंतर क्वालिफाईंग आपण कुठून झालो, तर इंडिया. क्वालिफाईंग एक्झामिनेशन स्टेट महाराष्ट्र. आणि आपली जी युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी सुद्धा आपल्याला निवडायची आहे. तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमधून एम एड झालेलं असल्यामुळे मी ती निवडलेली आहे. त्यानंतर रिझल्ट मोड या ठिकाणी आपलं मार्कशीट आपण बघायचं आहे शेवटच्या टर्म एक्झामचं. आणि त्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकता की आपला जो रिझल्ट मोड आहे तो रिझल्ट मोड पर्सेंटेजमध्ये आहे की CGPA मध्ये आहे ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे. तर माझा जो आहे तो पर्सेंटेजमध्ये आहे. त्यानंतर टोटल मार्क्स 2700 आहे. त्यानंतर मिळालेले मार्क 2140 आहे आणि त्याची पर्सेंटेज आहे ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी आलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला ही जो कॅप्चा दिसतो आहे कॅप्चा सुद्धा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर एकदा या ठिकाणी चेकबॉक्स आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक करण्याच्या अगोदर परत एकदा आपला मास्टर डिग्री विषय या गोष्टी परत आपल्याला बघून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित फॉर्म भरल्याची खात्री झाल्यानंतर आपण, कारण या ठिकाणी जर आपला विषय चुकला तर परीक्षेला आपल्याला वेगळ्याच विषयाची प्रश्नपत्रिका येऊ शकते. त्यामुळे इथं काळजीपूर्वक आपल्याला भरायचं आहे. मीडियमसुद्धा व्यवस्थित निवडून घ्यायची आहे, कोणत्या मीडियममध्ये आपल्याला परीक्षाचा पेपर पाहिजे. त्यानंतर माझी संपूर्ण माहिती बरोबर असल्याची मी खात्री केल्यानंतर मी आता सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करतोय. बघा माझं क्वालिफिकेशन डिटेल्स सुद्धा आता काय झालं आहे, सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला काही PhD संदर्भातील माहिती या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे की तुम्ही ॲडमिशन वगैरे घेतलेली का PhDला वगैरे, तर आपण नो म्हणतो या ठिकाणी की आपण घेतलेलं नाही. वेदर मास्टर लेवल एक्झामिनेशन हॅड बीन कम्प्लिटेड, म्हणजे आपण एखादी मास्टर लेवलची एक्झामिनेशन कंप्लीट केली आहे की, तर मी या ठिकाणी नो करतोय. तर ही माहिती प्रत्येकाची ही त्या पद्धतीनुसार वेगवेगळी असू शकते. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारलेला आहे की वेदर यू पोसेस रिसर्च एक्सपिरियन्स इन द सब्जेक्ट आफ्टर कम्प्लिशन ऑफ PG डिग्री, म्हणजे PG डिग्री झाल्यानंतर काही रिसर्च संदर्भात काही अनुभव आहे का, तर माझा कोणता अनुभव असल्यामुळे मी नो करतोय. एक सर्व्हिसमॅन आहे का, तर मी या ठिकाणी नो करतोय. म्हणजे यातली कोणतीही गोष्ट ही मला लागून असल्यामुळे ही PhD डिटेल्समध्ये मी संपूर्ण माहिती माझी नो अशी निवडलेली आहे. या ठिकाणी आय ॲग्री अशा प्रकारचा चेकबॉक्स आहे, त्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपण हा कॅप्चा या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर आपणही जेव्हा फॉर्म भराल तेव्हा आपल्याला लागू असणाऱ्या गोष्टी आपण या ठिकाणी भरू शकतात. ॲडिशनल डिटेल्स सुद्धा काय झाले, सक्सेसफुली सेव्ह या ठिकाणी झालेले आहे. तर आता या ठिकाणी बघूया की या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला अजून एक 3 बॉक्स या ठिकाणी आलेले आहे. त्यामध्ये अप्लाय फॉर, म्हणजे आता असिस्टंट प्रोफेसरसाठी जो चेकबॉक्स आहे त्यावरती मी क्लिक करतोय. JRF साठी मी या ठिकाणी ॲप्लिकेबल होत नाही आहे, कारण JRF साठी वयाची थोडीशी अट असल्यामुळे हा ऑप्शन माझं वयाची मर्यादा मी ओलांडल्यामुळे मला हा JRF स्कॉलरशिप फेलोशिपमध्ये मला या ठिकाणी चेकबॉक्स उपलब्ध होत नाही आहे. या ठिकाणी PhD ओनलीसाठी सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो, म्हणजे असिस्टंट प्रोफेसर आणि PhD ओनली अशा प्रकारे आपण या दोन्हीसाठी माझा हा अप्लाय असणार आहे. ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपले एक्झाम स्टेट या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. मी महाराष्ट्र निवडतोय. त्यानंतर आपल्याला सिटी निवडायची आहे की माझी सिटी ही छत्रपती संभाजीनगर असल्यामुळे मी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी निवडत आहे. जर आपण एकच सिटी डबल सेकंड चॉईसला निवडली तर ते आपल्याला नकार देत आहे. त्यामुळे जवळची सिटी मला जालना असल्यामुळे मी जवळची जालना निवडतोय. त्यामुळे थर्ड सिटी आणि फोर्थ सिटी म्हणजे अशा 4 सिटी आपण या ठिकाणी नोंदवू शकतो. मी सगळी माहिती भरून घेतो. या ठिकाणी 4 सिटीज आपल्याला निवडायच्या होत्या. मी महाराष्ट्रामधील 4 सिटी निवडलेल्या आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर जालना, धुळे आणि जळगाव अशा 4 सिटी मला जवळ असल्यामुळे 4 सिटीची निवड केलेली आहे. त्यानंतर फादर गार्डियन एज्युकेशन आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यामध्ये माझ्या वडिलांचं जे एज्युकेशन आहे मी या ठिकाणी ऑदर्स या ठिकाणी निवडलेलं आहे. त्यानंतर ते शेती काम करत असल्यामुळे मी ॲग्रिकल्चर निवडलेलं आहे. आईचं शिक्षण झालं नसल्यामुळे इलिटरेट असं निवडलेलं आहे. आईसुद्धा शेतीत काम करत असल्यामुळे ॲग्रिकल्चर निवडलेलं आहे. तर आणि या ठिकाणी हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता बघा एक्झाम सेंटर डिटेल्स आपल्या सेव्ह झालेले आहे. आता या ठिकाणी आपण पाहू शकता, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की आपण आपला जो फोटो आहे तो आपण स्कॅन करून बाजूला ठेवलेला आहे. सिग्नेचर सुद्धा आपण ठेवलेली आहे. त्याची जी साईज आहे ती साईज सुद्धा आपल्याला या फॉर्मॅटमध्ये तयार करून घ्यायची आहे. तर मी आता काय करतो की माझा हा फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करून घेतो. या ठिकाणी फोटो आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे. तो कसं मी अपलोड केला आहे, पण तो कसं घेतला आहे मी या ठिकाणी डेस्कटॉपमध्ये यावरती मी सेव्ह करून घेतले असल्यामुळे त्याचं नाव दिलेलं असल्यामुळे या ठिकाणी मी तो अपलोड करून घेतलेला आहे.
फोटो अपलोडेड सक्सेसफुली असं आपल्याला मेसेज येतो. त्यानंतर आपल्याला साईन या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे. तिची 4 KB पासून 300 KB पर्यंत आपली साईन असली पाहिजे. मी सुद्धा ती सेव्ह करून ठेवलेली आहे. सिग्नेचर अपलोडेड सक्सेसफुली. तर आपण या ठिकाणी बघू शकता की माझी सिग्नेचर सुद्धा या ठिकाणी ही सक्सेसफुली अपलोडेड झालेली आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करूया. डॉक्युमेंट सुद्धा आपले सक्सेसफुली सेव्ह झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं की प्लीज रिव्ह्यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बिफोर फायनल सबमिट. आता आपल्याला आपली जी संपूर्ण जी काही रिव्ह्यू आपण जी माहिती भरलेली आहे ती परत एकदा आपल्याला पाहण्याची सुविधा आता परत एकदा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. म्हणून परत एकदा आपण काय करूया की माझा जो फॉर्म आहे हा परत एकदा आपण चेक करून घेऊया. पण त्याच अगोदर आपल्याला या ठिकाणी एक टॅब दिसतोय बघा, इफ यू वूड लाईक टू चेंजेस इन इन्फॉर्मेशन प्लीज यूज द लिंक्स प्रोव्हाइड ऑन द लेफ्ट मेनू बार. आपल्याला कोणत्याही प्रकारचे जर यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर या मेनू बारचा आपल्याला लेफ्ट साईडच्या मेनू बारचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे आता प्लीज व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर. आधी आपल्याला मोबाईल नंबर या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मी क्लिक हिअर करतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. सेंड OTP म्हणतोय. या ठिकाणी मला OTP प्राप्त झालेला आहे. तो मी टाकतो. त्यानंतर हा कॅप्चा टाकून घ्यायचा. त्यानंतर व्हेरीफाय OTP वर क्लिक करूया. ओके, तर आपल्याला काय झालं की आपला मोबाईल नंबर सुद्धा व्हेरीफाय झालेला आहे. आणि आता आपल्याला कंप्लीट करून टाकायचं आपला ॲप्लिकेशन फॉर्म. या ठिकाणी आपल्याला आता मेसेज दिसते बघा, युअर मोबाईल नंबर इज व्हेरीफाईड. ओके, आणि कॅटेगरीनुसार आपल्याला ही फी या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी जनरेट झालेली आहे. 600 रुपये OBC नॉन क्रिमिनल साठी फी आहे. आता आपण एकदा परत एकदा ही संपूर्ण माहिती चेक करून घेऊया. संपूर्ण माहितीची मी खात्री केलेली आहे की माझी संपूर्ण माहिती ही बरोबर आहे. अशी संपूर्ण माझी खात्री झाल्यानंतर मी सगळ्यात शेवटी खाली येतोय आणि या ठिकाणी सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर परत एक रिव्ह्यू पेज आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला सांगितलं की माझं नाव बरोबर आहे का ते चेक करून घ्या. ज्या ज्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्या आपल्या बरोबर असल्याची आपण खात्री करून त्या ठिकाणी चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आणि शेवटी आय ॲग्री म्हटल्यानंतर या ठिकाणी फायनल सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. युअर ॲप्लिकेशन फॉर्म सबमिटेड सक्सेसफुलीचा आपल्याला या ठिकाणी मेसेज आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला या ठिकाणी फीस जी आहे ती फीस आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. मी आता पे नाऊ या बटनावर क्लिक करतो. फीसाठी आपण वेगवेगळ्या माध्यमाचा या ठिकाणी वापर करू शकतो. आता मी या ठिकाणी पे नाऊ या बटनावर क्लिक करतोय. पे नाऊ या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण ई-पे SBI ई-पे याचा वापर या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी विविध प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला आहे. त्यामध्ये SBI नेट बँकिंग आहे, अदर बँक डेबिट कार्ड आहे, त्यानंतर UPI आहे, अदर बँक नेट बँकिंग आहे, क्रेडिट कार्ड्स आहे आणि त्यासाठी जे काही चार्जेस वगैरे आहे तर ते चार्जेस सुद्धा आपल्याला इथे या ठिकाणी कंसामध्ये दिलेले आहे. तर मी UPIचा वापर करत आहे. या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन आहे. या 2 ऑप्शनमध्ये आपण एक UPI ID टाकून सुद्धा या ठिकाणी करू शकतो किंवा एक QR कोडच्या माध्यमातून सुद्धा करू शकतो. तर QR कोड हे सोपं असल्यामुळे मी QR कोडचाच वापर करत आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की QR कोड या ठिकाणी तयार झालेला आहे आणि या ठिकाणी QR कोड आपण या ठिकाणी स्कॅन करून आपण त्यास पेमेंट करू शकतो. मी QR कोड स्कॅन करून पेमेंट हे केलेलं आहे. युअर ट्रान्झॅक्शन स्टेटस इज सक्सेस अशा प्रकारचा मेसेज मला या ठिकाणी आलेला आहे. QR कोड जनरेट झाल्यानंतर मी फोनपेच्या सहाय्याने हे पेमेंट केलेलं आहे. ओके, अशा प्रकारचा मेसेज येईल आणि त्यानंतर ही जी फीस आहे सक्सेस आपल्याला यासाठी एकूण 5 मिनिटाचा वेळ या ठिकाणी असतो. त्यामुळे आपण थोडंसं वेट करायचं आहे. बऱ्याचदा नेटवर्क वगैरे स्लो असलं की वेळ लागतो आणि त्यानंतर पेमेंट सक्सेसचा आपल्याला अशा प्रकारे मेसेज या ठिकाणी येतो आणि अशा प्रकारे आपलं जे स्टेटस आहे चेक पेमेंट स्टेटस सुद्धा सक्सेस या ठिकाणी आपल्याला मिळतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण UGC नेट जून 2025चा फॉर्म अगदी आरामशीर आणि टप्प्याटप्प्याने आपण हा भरू शकतो. आपल्याला ज्या विषयामध्ये सदरील परीक्षा द्यायची आहे त्या परीक्षामध्ये
त्या विषयामध्ये आपण ही परीक्षा देऊ शकतो. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ही विनंती. धन्यवाद. आणि या ठिकाणी आपण आपला जो डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म नावाचं बटन आहे त्या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकता. माझा फॉर्म डाउनलोड झालेला आहे. धन्यवाद सर्वांना. परीक्षेसाठी